तर हे गाईज आजचा आमचा तिसरा दिवस आणि गाईज एक फॉल्ट झालाय. कोमलताईचं जॅकेट हरवलं आहे खत्म. आणि आता मी शोधता भेटतच नाही. माझं घड्याळ पण गायब केलंय, स्वेटर पण गायब केलं. बाय बाय टाटा गुड बाय गया. आता शोधता नाही भेटला तर ती माझा जीव घेईल, नाही तर मी घरात जाऊन डायरेक्ट गाडी घेईन पलंग घेईन. थांबा जरा शोधता कुठं सगळीकडे शोधलं नाही, सगळ्या रूममध्ये. तर गाईज वरती पण चेक केला, वरती पण नाही. आता गाईज इथं जेवायला बनवायला घेतले वैभवात आणि पुलाव भात मस्त पैकी कडक. आणि माझा जॅकेट बघला का तुम्ही, स्वेटर? नाही मग आता सर्व जाऊ दे मला मुलगा. तू ठेव ना काढून इकडे तिकडे. नाही इथं दरवाजा लावलेला आणि मग डायरेक्ट कोणतरी काय माहिती कुठं चेक कर ना तू. जाना अंकलला बोल ना सगळ्यांची बॅग चेक करू दे. नाही तर मला सांभाळायला कॉल लावता. हा ना गाईज माझा घड्याळ पण गायब केला आणि घड्याळ भेटलं की नाही, घड्याळ पण नेलं कोण. आई घड्याळ पण इथं लावलेला असा मोबाईल आणि मोबाईलच्या बाजूला घड्याळ होता. मोबाईल तसंच ना घड्याळ गायब. काय करू. काय आता चाललोय बसवाल्याजवळ चेक करायला, कारण तो निखिलचा भाऊच त्याने बोलला की बसवाल्याने नेलतं. आणि वरती तुम्ही बघू शकता जसं काय पाऊसच पडणार आहे. चला बाबा जीव गेल तर इथं गायच माझा आज. आज ताईली घालला असता मला. आता हा निळ्या कलरचा. कुठं कुठं तर गाईज जॅकेट आहे काय वाटत इथं घालायला आणलेला. आणि आता गाडीत शोधायला लागेल. त्यांनी चादरीत गुंडळून नेला वाटतं. बघतो आता रूमवरती जाऊन जाईल. आणि माझी हवा टाईट झाली सर, तो नावसा झाला माझा शपथ. कारण तिथं घड्याळ पण कोणतरी घातला, माझा फोन तिथं आणि घड्याळ पण एकत्र होता. घड्याळ पण नेला आणि जॅकेट पण मेन. आणि तिथं जॅकेट जाम महागाचं आहे, एकदम वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळं. चला आणि जत्रा बघू शकता गाईज. नुसती धूळ. तुम्ही बघितलं असेल गाईज, काल काहीच गर्दी नव्हती, आज लयच गर्दी. चाललो आता देवीला घेऊन वरती परत एकदा. का चाललं माहित नाही मला. सकाळी 7 वाजल्यापासून ते इथं उभा आहे. चला गाईज जाऊया आता वरती. तर गाईज गाभाऱ्यात जाण्यासाठी गर्दी तुम्ही बघू शकता. या साईडला खालपासूनच आहे, म्हणजे 2-3 तास कुठंच नाही गेले या लाईनीत गेलं तर. आम्ही बाहेरूनच आणि या साईडला गर्दी तर भरपूर नाही. तर चला वरती जाऊन भेटूया आपण. गाईज फायनली पोहोचलो आम्ही वरती. आणि चला पाय वगैरे पडून घेऊया आणि भेटूया आपण. काल तुम्हाला झाडाची स्टोरी सांगितली झाड तुम्हाला दाखवतो. गाईज झाडावर नागिन असते, म्हणजे खेळत असते. झाड बघू शकता गाईज किती जुनं आहे, तुम्ही बघून अंदाजा लावू शकता. आणि या झाडावरती नागिन खेळते. जो भाग्यवान असतो ना यात्रा भरते दरवर्षाला, गज बदल मांडर पायी पायी चालायचं. सांग भला गाय तुझं देऊळ साजतय, गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. पालखीला नाचून गुल्लाला उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यात गाय तुझं देऊळ साजते, गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. पालखीला नाचीन गुल्लाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान.
बोल मांडरच्या दर्शन वगैरे तर खूपच फास्ट म्हणजे ढकलतात डायरेक्ट गाभाऱ्यात तर गेलो ना आम्ही तर आता जायचं. कौन है ये लोग कहां से आते हैं ये? चला जाऊया आता. तर गाईज तुम्हाला पब्लिक दाखवतो. जेवढीच लोक त्या साईडून चढतात ना तेवढीच लोक या साईडून पण उतरतात. तुम्ही बघू शकता या साईडला पण तेवढीच पब्लिक आहे आणि त्या आता पब्लिक उलटी झाली असते. आता परलो असते या साईडला पण पब्लिक तेवढीच आहे गायची. म्हणजे 2 रस्ते आहेत भारी आणि या साईडला सीट कडक आहे रस्ता. तर चला तर रूमवरती जाऊन भेटूया. मल्हार आलेले आहेत. मल्हारांना बघू शकता तुम्ही. तर गाईज कसं त्याला लाईन लागली इथं हे पण मस्त घेतात. भेटला का जॅकेट? भेटला भेटला भेटला. चालले तुम्ही? टाटा नीट जा. टाटा. तर काही जागी चालले ना. आमचं जॅकेट भेटला बाबा. जीवन जीवाले माझ्या बसमध्ये जाऊन घेतात. ड्रायव्हर नाही सध्या. बसचा ड्रायव्हर नाही. अरे ओपन कोण चोरी करून बी जाईल. चोरी करण्याचं काय सांगा. तर गाईस फायनली भेटलाय. जॅकेट भेटलेलं आहे 4,500 आता हे व्हिडिओ लगेच कोमल ताईला पाठव. बाबा गाईस जीवा जीवाला. आणि आता यांनी कोमल ताईचा घड्याळ हरवलेला आहे गाईस. आता घड्याळ शोधत आता यांनी कोमल ताईचा घड्याळ हरवलेला. आता याचं काय कारण आहे? एंट्री भेटणार आहे. डायरेक्ट घरीच पालणार होतो. आता नीट बॅगेट ठेवतो. हो आता गाईस फक्त घड्याळ राहिला. घड्याळ कुठं घड्याळ भेटल कोणीतरी घातला असेल. चला तर गाईच कोण आले पाहू शकता तुम्ही. कल्याणी ताई वेलकम वेलकम. तर गाईज इथे कोण आले पाहू शकता तुम्ही. हाय. आणि इकडे फायनली जीवात जीव आले जीवात जीव आले. बरे ना मस्त एकदम. तुम्ही अचानक इकडे कशी आम्ही असं अचानक भयानक येतो. डेंजर काम आहे तुमचा. मामाला नाही आणला. तर गाईज जेवायला बसलो आता आम्ही जस्ट या साईडला तुम्ही बघू शकता. इकडे सगळे जेवण वगैरे काय. हा तर गाईज आता जेवण वगैरे झालं आमचं मस्तपैकी. पेट जेवलं. आता डायरेक्ट जेवायचं ना. आता डायरेक्ट घरी निघायचं. जरा आता खरेदी वगैरे करू आम्ही आणि जरा बाहेर वगैरे फिरलो आणि घरी निघूया. तर गाईज आता प्रसाद बनवलेला आम्ही जो घरामध्ये तो वाटायला घेतले इथे तुम्ही बघू शकता. चला हा तर गाईज निघलो आता आम्ही. सामान वगैरे पॅकिंग चालूच आहे. आणि गाईज आम्ही 4 दिवस जिथं राहत होतो ना स्टेला तुम्ही बघितलं असेल उत्तम प्रकारे सोय पण होती. गरम पाण्याची व्यवस्था पण होती आणि रूम तर तुम्ही बघितलंच असेल. तर चला तुम्हाला त्याची थोडीफार इन्फॉर्मेशन देतो आहे. त्यांचे जे रूम मालक आहेत आणि त्यांचं काहीच हॉटेल वगैरे सर्व व्यवस्था आहे तुम्हाला बघू शकता या साईडला. आणि त्यांचं स्टॉल देखील आहे म्हणजे बॅक साईडला. तर चला त्यांची थोडीशी माहिती घेऊ आणि ते तुम्हाला सांगतील. जर तुम्ही इथं कधी आले कालुबाईला राहण्यासाठी तर तुम्हाला उत्तम व्यवस्था पण इथं होईल आणि तुमची सोय पण चांगल्या प्रकारे होईल गाईज इथे. तर तुम्ही कधी आले तर त्यांचे संपर्क साधा. तर चला. नमस्कार. मांढरदेवला आलात आपण तर आपली उत्तम प्रकारची राहण्याची सोय होईल. आपलं हॉटेल गायत्री आणि लॉजिंग गायत्री हॉटेल अँड लॉजिंग आहे. तसंच आपलं पुष्प भांडार पण आहे. तुम्हाला उत्तम प्रकारची सोय दिली जाईल. आपल्या रूम वगैरे आपण ब्लॉकमध्ये पाहिलं असेल शुभमने दाखवली असेल तुम्हाला कशा प्रकारचे रूमची स्वच्छता वगैरे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये ते अवेलेबल करून दिलं जाईल. काळूबाईचं दर्शन पण करून तुम्हाला दिलं जाईल. आपल्या मागं कटलरीची दुकान आहे, फोटोची दुकान आहे. सर्व एकदम ओकेमध्ये आपलं तुम्हाला सोयीस्कर अशा ठिकाणी
एकमेव ठिकाण गायत्री हॉटेल अँड लॉजिंग पुष्प भांडार कट्टी. तर चला गाईज फायनली निघतो आम्ही. हे हॉटेलचे मालक होते लॉजिंगचे. तर तुम्ही कधी आलात ना कालूबाईला तर यांच्या इथे स्टेसाठी थांबू शकता तुम्ही. तर चला निघतो आता आम्ही पण. बाय. हा तर गाईज निघतो आता फायनली आम्ही घरी. आणि तयारी वगैरे चालू आहे घरी जायची. सर्व सामान गाडीमध्ये भरतंय. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. तर गाईज इथं परत एकदा सीन झालं आहे. अंकलचा फोन हरवला आहे OnePlus. आणि इथं स्वतः नाही सगळी फोटो ठेवायला अंकलचा पण काय पत्ता नाही. तर गाईज फायनली मोबाईल भेटला अंकलचा. जाम भारी चांग मला गाडीतच होता बघा. फोन गाडीत ठेवतात आणि शोधला अख्खा घर काय अख्खा हा ना. बरं झालं बाई भेटलं. टेन्शन तुला काय बोलला आरामशीर थांब. भेटल म्हणजे भेटला फोन कुठं अरे बघितलं काय सगळ्यांचा रिएक्शन. अजून तिकडे गेल्यावर सगळ्या सांगायचे. मग बघा रिएक्शन सगळ्यांचा. मित्रांनो फायनली आमच्या अंकलचा मोबाईल भेटलेला आणि खूप आनंद झालेला आहे. आता पार्टी होणार आहे थोड्याच वेळात. पार्टी पाहिजे आम्हाला. खूप सारा अंकल कडून पार्टी घेतील आता काही. तर चला निघतो आता. अगदी नर्वस झालेले. हा ना. अंकल आमचा खूप नर्वस झालेला. त्याला 4 गोष्टी टेन्शन आलं. आम्ही पोलीस कंप्लेंट करायला जाणार होतो थोड्याच वेळात. आता हा इथं पोलीस चौकी ना गाईस तिथं कंप्लेंट देणार होते. फोन ट्रॅकिंगला तर आई माऊलीच्या कृपेने भेटला. आमच्याच बॅगेत बेड कुठला न्यायचा आहे? भेटला फोन भेटला. बघितलं काय सगळ्यांना आनंद किती झाला. फोन भेटला. तर चला आता निघतो आम्ही. हो ना. आता काय राहिले का बघायला आलो काय आम्ही सर्व. काय राहिलेलं तर दिसत नाही. सगळा पसारा बघा. हे असंच एक देवी आहे. तर चला देवी आहे. हे लोक उद्या निघणार आहे. आज ते लोक इथे एन्जॉय करणार आहेत. फुल पार्टी आहे रात्री. म्हणून छबिनात असतील त्यांनी इथं पोहोचावे आणि मनोज भावना कॉन्टॅक्ट करावा. तर काय आता आम्ही चाललो घरी. चला. तर गाईज फायनली फोन भेटला सगळ्यांनी. सगळा अख्खा घर छान मारला. तर चला आता निघतो. आता धावजी बाबाला चाललो गाईज. आता आम्ही कालूबाईचा जो भाऊ होता तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये. बाबांची मूर्ती होती नाही का कालूबाईच्या बाजूलाच. तर आता चाललो आम्ही धावजी बाबाला. तर चला निघतो आम्ही. चला भेटू. ये मला माहिती. बघितला अंकलने फोन कुठं ठेवलेला. हा ना अंकल असं करता कुठं फोन. अंकलचा पण मूड ऑफ झालता गाईस. अंकल बोलतो चला आता चला घरी चला. घरी निघतो आम्ही. महादेवीराज यात्रा आता संपलेली आमची. घरी निघलेला बोलतो फोन नंतर बघू आपण नाही का. काम कर ना. बसतो का जरा 5 हा तर काही जस्ट पोहोचलो आम्ही धावजी बाबाला. आणि दावजी पाटील आईचे रक्षक आणि बंगाली विद्या शिकलेले होते. आणि त्यांनी आईने त्याला खाली स्थान दिलं. आणि त्यांच्या आजूबाजूला रक्षक आहेत. काळू बाळू इकडे पैलवान दादा पानशेमुखी चेडे सगळे त्याच्या आजूबाजूला आहेत. तर चला आता दर्शन घेऊया गाईज. तर गाईज या साईडला बावडी आहे. तुम्हाला दाखवते. बावडीच्या आतमध्ये देव्या पण आहेत. तर दाखवते तर गाई या साईडला बावडी आहे. तुम्ही बघू शकता. चेड्याची विहीर बोलतात त्याला. चेड्याची विहीर बोलतात. बंद केलं अंधश्रद्धा निर्मूलनी. बंद केले गाईज. तर गाईज तुम्ही देव बघू शकता धावजी पाटील. चला आपण जाऊया आता. बोल धावजी पाटलाच्या नावानं. तर गाईज मंदिरात जाऊन आलो. धावजी बाबा बघू शकता. आणि त्यांचंच मंदिर गाईज इथे खूप जास्त क्राऊड इथं.
चला निघतो आता पुढे जातो आता पुढे पण आता मंदिर आहे तर मंदिरात जाऊ. तर गाईज इथे खूप सारे मंदिर आहेत आणि असं वाकून वाकून जायला लागतं आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण दगडाचे खाली मंदिर आहे. या साईडला चला बघूया आपण. या साईडला गाईज गेम आहेत तुम्ही बघू शकता. आतमध्ये 2 मुखवटे. चला चल चल बघू. नाही तिथं नाही ठेवत. चला पटापटा उरका. सर्वजण चालले आतमध्ये. तर गाईज बाबांची समाधी तुम्ही पाहू शकता. दावजी वाटण्याच्या बाबांची समाधी आहे गाईची पूर्णपणे. तर गाईज दर्शन वगैरे झाले आणि जातो आता पुढे. आणि कधीपासून दिसते तर चला गाईज निघतो आता. कट्ट्यावर बसू नका. तर चला जाऊया. हा तर गाईज जस्ट दर्शन वगैरे करून आलोय आम्ही आता आणि निघतोय पुढे घरी जायला. तर गाईज चिंट्या दादाने स्ट्रॉबेऱ्या घेतल्या आम्हाला. अंकलने घेतलं. अंकलने घेतल्या या खायला. रास आंबाट आहे आणि इकडे नुसते स्ट्रॉबेरी यांची शेतात. तर चला निघतो आम्ही इथं पुढं. तर गाईज गाडीमध्ये खायला हरभरा आणले. टाइमपास सगळ्यांनी घेतले. हरभऱ्याचं झाड चढलेत का कधी तुम्ही? तो हरभऱ्याचं झाड. याच्यावर कसं चालल कोण? तू चरले ना? हा तर गाईज पहिला स्टॉप घेतला आम्ही आणि आता चाललोय चायनीज वगैरे खायला. भूक लागली जाम. हायवेच्या बाजूला चला चायनीज वगैरे खाऊया आणि जाऊया. कसं वाटलं मस्त? जोरात बोला, जोरात आवाज नाही येणार. आम्ही खूप मज्जा केली. सगळीना देवाचं दर्शन घेतले आणि खूपच एन्जॉय केलं. खाणं पिणं झाले. आता थोडं जाताना मन उदास होत आहे कारण एवढे दिवस मजा आली सगळ्यांबरोबर. सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं मुलांनी आणि थोडी भांडणं थोडी मस्ती खूप मजा आली. जाम मजा आली आणि मला एवढा मी कधी कुठं नाचलो नसेल ना एवढा इथं येऊन नाचलो शपथ. तर चला आता जेऊ म्हणजे चायनीज खाऊया चला. तर गाईज फायनली ट्रिपल राईसचा सूप आला आहे आपला आणि या साईडला सर्व खायला बसलेत. तर गाईज फायनली राईस पण आले. अंडा राईस ट्रिपल राईसचा आणि आता मस्त जमके खाऊया आणि तर गाईज फायनली चायनीज वगैरे खाऊन आता चाललो आता घरी पोचून भेटूया आपण. तर चला यावेळी पैसे भरतात आपलं. यावेळी पैसे भरला घ्यायला सगळे बराच पैसा सगळे 100 करले. माझं पैसे कोण देणार माहिती आहे ना? अंकलने दिलं माझं पैसे. टेन्शन नाही. तर चला जाऊया आता घरी. फायनली पोहोचलो आता आम्ही डोंबिवलीला आणि आता सोडतो आम्ही. आत्या चालली घरी त्यांच्या विवन दादा. तर पहिला स्टॉप यांचा आहे मग दुसरा स्टॉप आमचा. सुखरूपपणे जाऊन आलो गाईज. 4 दिवस राहिलो आणि आता आलो. खूप एन्जॉय केला आणि आता आत्या चालली. टाटा. चला टाटा. गुड नाईट. गुड नाईट. गाणे आता टाटा. चल बाय. दुसरा पण बंदा बाद गाडीतून टाटा. तर गाईज फायनली घरी पोचलोय आम्ही आणि या साईडला आमचं डॅनी पांडा चिनू अंगावर येतात नुसती. अरे जाऊन द्या आम्हाला घरान. आणि आमच्या स्वागतासाठी मावशीन ताई उभी. सांग बल गाईज आपल्याला चाल आहे. रात्रीच्या वाजले 2 आणि चाल आहे. चहा पिऊन घेऊया. टाटा गाईज टाटा. घरी जाऊन झोपा. काय ते उद्या सांगा. मशाला लवकर चला. हा तर गाईज सर्व वगैरे मस्त मजा मस्ती करून आलो आणि आता ब्लॉगला पण आपण एंड करू. इजा जॅकेट गाईज हरवलेला सकाळी तुम्ही बघितलाच असेल. बरं मी तर पळालो असतो डायरेक्ट घरा.
बरं आणि अंकाचा फोन पण हरवलेला आहे. फोन काहीच बघा आम्ही सगळं घर आवरलेलं आज सकाळी आणि बघा यांनी आल्याला केवढा पसारा घातला इकडे 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 आमचा अख्खा हॉल चल ब्लॉग जास्ती मोठा होता. तर काय चला ब्लॉगला पण आपण एंड करूया. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हशीच्या जत्रेला.